शिवसेना युवा सेनेचे जिल्हा समन्वयक तथा हनुमंतवाडी गावचे युवा नेतृत्व अमित दादा पवार यांचा वाढदिवस सोमवार दिनांक 6 जुलै रोजी हनुमंतवाडी तालुका फलटण येथे मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, माडा लोकसभा युवा सेनेचे संपर्क प्रमुख सुजित भैया खुर्द, श्रीराम कारखान्याचे संचालक महादेव माने, नितीन शिंदे, हनुमंतवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच विक्रमसिंह जाधव, त्याबरोबरच सरपंच परिषदेचे माजी तालुका अध्यक्ष राहुल युरे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हनुमंतवाडी येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला। शिवसेनेचे सातारा जिल्ह्याचे नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते केक कापून तसेच अमितदादा पवार यांना केक चारून वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी शुभेच्छा देताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर काय म्हणाले पाहूया। हनुमंतवाडीमध्ये शिवसेनेच्या 2 शाखांचा उद्घाटन समारंभ आपण काही वेळापूर्वी या ठिकाणी पार पाडला। शिवसेनेच्या 23व्या शाखेचं आपण या ठिकाणी उद्घाटन आपण फलटण तालुक्यामध्ये करत आहोत आणि त्याचबरोबर युवा सेनेची दुसरी शाखा, पहिली शाखा सुरवडीला त्यावेळेला आदरणीय उदय सामंत साहेब आले होते आणि त्यांच्या हस्ते त्या ठिकाणी त्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आणि आज हनुमंतवाडीला आपण 2 शाखांचं या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि त्याचबरोबर युवा सेना सातारा जिल्ह्याचे समन्वयक मान्य श्री अमितजी पवार यांचा आज वाढदिवस आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत। या प्रसंगी या ठिकाणी फलटण तालुक्यातील युवा नेतृत्व श्रीमंत विश्वजितराजे, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संपूर्ण परिसराचे संपर्क प्रमुख, युवा संपर्क प्रमुख मान्य श्री सुजितराव खुर्द साहेब, त्याचप्रमाणे आपले संपर्क प्रमुख विराज खराडे साहेब, महादेवराव माने, हनुमंतवाडीचे माजी सरपंच आणि ज्यांनी अत्यंत उत्तम काम हनुमंतवाडीमध्ये केलं। मला वाटतं संपूर्ण जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अशी एकमेव योजना असेल, घरकुल योजना असेल, की जी योजना अत्यंत योग्य पद्धतीने आणि त्या ठिकाणी सर्व सुखसोयींनी त्या ठिकाणी उपलब्ध असलेले अशा प्रकारची ही घरकुल योजना ज्यांच्या काळामध्ये झाली आणि अनेक कामं हनुमंतवाडीमध्ये चांगल्या प्रतीची या ठिकाणी होताना आपण पाहिली। ते श्री विक्रमभैया जाधव, आमचे सहकारी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीनराव शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले सागर शिंदे, मला वाटतं सोलापूरहून या ठिकाणी ते सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर युवा प्रमुख ते आहेत, ते आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। त्याचप्रमाणे राहुल युरे साहेब आहेत, राजेंद्र साबळे, आपल्या गावच्या सरपंच आरतीताई पवार, त्र्यंबकराव साबळे, दत्तात्रय पवार, विनोद चव्हाण, युवा सेनेचे प्रमुख सागर गाडे, शिवसेना शाखा प्रमुख राहुल, त्याचबरोबर टेळे साहेब आणि ज्यांचा वाढदिवस आहे ते अमित पवार, त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांचे सर्व मित्रमंडळी, त्यांचे कुटुंबीय, आपण या परिसरातून उपस्थित असलेले आपण सर्वच विशेष करून मोठ्या संख्येने या ठिकाणी युवा वर्ग उपस्थित आहेत। आमचे जिंतीचे रूपनवर बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं या ठिकाणी एकच उद्देश आहे की फलटणमध्ये शिवसेनेची शाखा उघडत असताना आणि फलटण तालुक्यामध्ये फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये
शिवसेनेचं त्या ठिकाणी जोर वाढला पाहिजे. शिवसेना एक बळकट पक्ष आहे ना, त्याने आपणा सर्वांच्या समोर यायला पाहिजे. अशा दृष्टिकोनातून आपण सर्वजण प्रयत्नशील आहोत आणि त्याकरताच जो पक्ष युवकांना घेऊन पुढे जातो तो पक्ष आपण वाढवायचा आणि त्याच्या पक्षामार्फत युवकांना संधी द्यायची असा दृष्टिकोन ठेवून आपण शिवसेनेच्या माध्यमातून आज कार्यरत आहोत. आपल्यालाही कल्पना आहे आणि माझ्या आधी विराज खराडे साहेबांनी आपल्याला कल्पना दिली की ज्या वेळेला नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्याच्या काही दिवस आधी आपण शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. जी काही प्राप्त राजकीय परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रातच वेगवेगळ्या प्रकारची निर्माण झालेली आपण पाहतोय. फलटण तालुका सुद्धा त्याला काही फार मोठा अपवाद नव्हता आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कुठंतरी आपलं अस्तित्व त्या ठिकाणी टिकून राहिलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून आपण ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला एक नाव पुढं आलं आणि ते म्हणजे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं नाव पुढं आलं. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मला वाटतं या संपूर्ण परिसरातील आपण सर्वजणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी एकंदर आपण परिस्थिती पाहतोय आणि एकंदरीतच सगळी जी राजकीय परिस्थिती पाहतोय कुठंतरी एका खंबीर नेतृत्वाची नक्कीच गरज आहे असं आपल्या सर्वांनाच वाटतं. आणि त्यामध्ये आज हे खंबीर नेतृत्व जर कोण करू शकत असेल तर आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांखेरीज दुसरं कोणी करू शकत नाही. आणि त्यांनी ज्या प्रकारची आपल्याला ताकद दिली तशी ताकद इथून मागच्या काळामध्ये इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तशी ताकद ही फक्त एकनाथराव शिंदेच देऊ शकतात, अन्य कुणी नाही. असा तर आता आपल्याला एकंदरीत सर्वच फलटण तालुक्यातील शिवसैनिकांचा विश्वास त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पूर्णपणे 24 तास लोकांसाठी वेळ देणारा अशा प्रकारचं हे नेतृत्व आहे. आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. ज्या वेळेला ही स्थापना केली त्याचं कारण एकच होतं की एक संघटना म्हणून ही स्थापना झाली आणि मुंबईमध्ये आपल्या भागातील सुद्धा अनेक मंडळी त्या ठिकाणी कार्यरत होती. पोटं भरण्यासाठी मुंबईला आपल्या पश्चिम भागातली अनेक मंडळी होती, सातारा जिल्ह्यातली अनेक मंडळी होती, डोंगरी भागातली होती, कोकणातली होती आणि ह्या सर्व मंडळींना त्या ठिकाणी कुठंतरी सुरक्षता लाभावी आणि बाहेरून आलेले त्यांच्यावर जे शिरजोर होत होते ते होऊ नये, आपल्या लोकांना संरक्षण मिळावं, आपल्या लोकांचा स्वाभिमान त्या ठिकाणी टिकला जावा अशा दृष्टिकोनातून बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये या पक्षाला समर्थन मिळालं आणि बघता बघता हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला आणि मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरपंत जोशींच्या माध्यमातून शिवसेनेला पहिला मुख्यमंत्री मिळाला. 95 साली ज्या वेळेला मनोहरपंत जोशी मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला तुम्ही प्रत्यक्षात रामराजेंना कधी मतदान दिलं नसेल पण तुमच्यामुळं रामराजे आमदार झाले एवढं मात्र नक्की आहे. आणि पंचायत समितीमध्ये जे सत्तांतर झालं ते केवळ तुमच्या भागामुळे झालं आणि त्यामुळं पुढे जाऊन जे राजकारण आपल्याला करता आलं आणि त्या राजकारणाच्या सत्तेच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून रामराजे साहेब अपक्ष म्हणून आमदार निवडून आले आणि पहिल्यांदा त्या ठिकाणी या अपक्ष आमदारांनी एकत्रित येऊन आपापल्या भागातील आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी शिवसेनेला युती शासनाला त्यावेळेला पाठिंबा दिला. स्वर्गीय मनोहरपंत जोशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवून पाठिंबा दिला आणि त्याच विश्वासाने पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की अशा प्रकारचा हा पक्ष की एकदा निर्णय घेतला की घेतला आणि काही झालं तरी ते काम पुढं न्यायचं अशा दृष्टिकोनातून आपल्याला कृष्णा खोऱ्याचं काम पुढं गेलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पण त्याची सुरुवात आणि संपूर्णपणे कृष्णा खोऱ्याला त्याचा पाठिंबा देणारं जर कुठलं व्यक्तिमत्व असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय मनोहरपंत जोशी होते हे आवर्जून सांगितलं पाहिजे. म्हणजे आपला आणि शिवसेनेचा संबंध हा 1995 पासून अपक्ष आमदार म्हणून
रामराजे निवडून आल्यापासून त्या ठिकाणी सुरू झाला. हे मला आपल्याला मुद्दाम ह्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर मुद्दाम हे आणायचा उद्देशच आहे की शिवसेना पक्ष आपल्याला नवा नाही. आपण शिवसेनेला 1995 सालीच रामरायांच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला होता आणि त्यामुळं स्वर्गीय मनोहरपंत जोशी त्यावेळेला मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले होते. अपक्ष आमदारांचा त्या ठिकाणी पाठिंबा होता आणि ज्या विश्वासाने अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिला त्याच विश्वासाने त्यांची सुद्धा कामं या पक्षाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आली. म्हणजे हा पक्ष आपल्याला नवा नाही एवढंच आपल्यासमोर मला मांडायचं आहे. आणि आता आपण हा निर्णय घेतलाय की अशी एक परिस्थिती निर्माण झाली की आता आपलं राजकारणाचं नेमकं होणार काय अशा प्रकारची चिंता अनेकांना निर्माण झाली. रोज येऊन विचारायचे आता पुढं काय. आपण जी काही राजकीय परिस्थिती आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर गेलो आणि त्यानंतर लाडकी बहीण वगैरे या योजनेच्या माध्यमातून जी काही वाहतात झाली ती आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि पुढे निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीला पुढे जाताना कशा प्रकारे या निवडणुका लढवल्या गेल्या त्याची आपल्याला माहिती. आणि ह्या सर्व परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला जर कोणी हात दिला असेल तर तो शिवसेनेने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिला. हे आवर्जून या ठिकाणी मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी हात दिल्यामुळं नगरपालिकेमध्ये आपल्याला थोडासा लवकर निर्णय झाला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु ते चित्र मात्र आपल्याला जिल्हा परिषद पंचायत समितीला पाहायला मिळालं आणि ताकदीने तुम्हा मंडळींच्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य असं वाटत असताना एकही निवडून येणार नाही अशा वल्गना होत असताना आपण चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी 8 पैकी जवळपास 5 जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी निवडून आले. 8 पंचायत समितीचे सदस्य आपले निवडून आले. या ठिकाणी तुमचे माजी सरपंच विक्रमसिंह जाधव यांनी सांगितलं की आम्हाला थोडी खंत आहे कारण अगदी कमी मताने आमचे पंचायत समिती सदस्य त्या ठिकाणी पराभूत झाले. अत्यंत कमी मतांनी काही आपले पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी त्यांना नामुष्की पदरात पडली. पण हे सगळं घडलं कारण त्या ठिकाणी शिवसेना पक्ष आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे आपल्या पाठीमागं ठामपणे उभे होते आणि म्हणून हे घडलं. आणि आता आपले सर्वांची कर्तव्य आहे, आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की पक्षाने आपल्याला एवढी ताकद दिली तर आता पक्ष आपल्या तालुक्यामध्ये हा वाढला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागण्याची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे आपण हनुमंतवाडीत नक्कीच कामाला लागलेले आहेत. एक सोडून 2 शाखांची निर्मिती आज आपण ह्या ठिकाणी केली. मी शाखा प्रमुख सागरजी गाडे आणि युवा सेनेचे शाखा प्रमुख विनोद चव्हाण आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. परंतु आता आपण शाखेला सुरुवात केली. आज आपण नारळ वाढून त्या ठिकाणी बोर्ड आपण लावले. बोर्डावरती आपली नावंही आलेली आहेत. बोर्डाचं उद्घाटनही आपण केलं. एका अर्थाने शाखा सुरू झाली अशा दृष्टिकोनातून आज त्याची सुरुवात झाली. पण आता मात्र आपल्याला कामाला लागावं लागणार. एक तर BLA 1 BLA 2 तुम्हाला हे सर्व आता कल्पना आहे. त्याचा प्रोग्राम तुम्ही हाती घेतलाय तो आता आपल्याला 100% यशस्वी करायचा आहे. परंतु त्याचबरोबर आपण शिवसेना पक्ष म्हणून संघटन करतोय, एकत्रित येतोय. या तरुण युवकांचा सकारात्मक दृष्ट्या आपल्या भागाला फायदा कसा होईल, विकासाच्या कामांना फायदा कसा होईल, पक्षाला फायदा कसा होईल अशा दृष्टीने युवा शक्ती आता कामाला लागली पाहिजे. अनेकांचे प्रश्न असतात ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्याच्या दृष्टीने युवा शक्ती कामाला लागली पाहिजे. तुम्हाला कुठे कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही कारण तुम्ही शिवसैनिक झालेला आहात एवढंच लक्षात ठेवा. आणि त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आता कुठेही काही कोणाला न घाबरता त्या ठिकाणी निधड्या छातीने आपल्याला कामाला लागायचे आणि आपल्याला न्यायासाठी आणि सर्वसामान्यांच्या हिताच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. इतर कुठलंही दुसरं काही डोक्यात न ठेवता केवळ सर्वसामान्यांसाठी हा पक्ष जो अस्तित्वात आला त्याच ताकदीने आपल्याला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे. आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचे गुरु आपल्यालाही कल्पना आहे. त्या ठिकाणी धर्मवीर आनंदरावजी दिघे साहेब कशा प्रकारे काम करत होते. त्यांनी फक्त शिवसेना प्रमुख पद त्यांच्याकडे होतं. त्यांनी अनेक खासदार केले, अनेक आमदार केले, नगरसेवक किती केले असतील त्याला गिनती नाही.
स्वतः कधी कुठलंही त्यांनी राजकीय पद घेतलं नाही, पण शेवटपर्यंत शिवसेनेचं काम करत राहिले आणि शेवटपर्यंत त्यांचा जो दबदबा त्या संपूर्ण परिसरामध्ये होता, न्यायासाठी त्यांनी शेवटपर्यंत संघर्ष केला. तो काळ शिवसेनेसाठी वेगळ्या प्रकारचा काळ होता. त्यावेळेला सत्ता शिवसेनेची नव्हती. त्या काळामध्ये संघर्षाच्या माध्यमातून आज संपूर्ण ठाण्यामध्ये जो काही पाया शिवसेने पक्षाचा रचला गेलाय, तो कुणी रचला गेलाय, कुणामुळं रचला गेलाय, तर दिघे साहेबांमुळं रचला गेलाय. त्या संपूर्ण परिसरात दिघे साहेबांमुळं रचला गेलाय. आणि अशा प्रकारचा संघर्षातून उभा राहिलेला पक्ष, त्याचे आज आपण शिवसैनिक आहोत. त्यामुळं आता किती जोमाने कामाला आपल्याला लागायचं एवढंच लक्षात ठेवा. तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये गेला, विराज भैयांना त्याचा अनुभव असेल, शिवसैनिक म्हटल्यावरती फरक पडतो का पडत नाही. आणि मी नेहमी तुम्हाला सांगतोय की शिवसैनिक झाला म्हणून काही कुणाला उगाच त्रास देण्यासाठी आपण झालेलो नाही. कुणाचे वाळल्या पाल्यावर सुद्धा पाय ठेवू नका, पण अंगावर कोणी आलं तर आता भाया मागं सारायला मागं पुढं बघू नका. आणि तशी वेळ आणि तशा प्रकारचं राजकारण चालू आहे. आणि त्याला जर तोंड द्यायचं असेल तर जशाच तसं वागल्याशिवाय पर्याय नसतो. मुद्दा म्हणून काय करा मी कधीच म्हणणार नाही, कारण आपला तशा प्रकारचा स्वभाव नाही, तशा प्रकारची फलटण तालुक्याची संस्कृती नाही. पण ज्या प्रकारचं राजकारण आपल्या समोर आहे, जे विकृत राजकारण आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे, मी काय आता उदाहरण देत बसत नाही. जिल्हा परिषदमध्ये काय झालं आपण डोळ्यात एकच सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि अशा प्रकारच्या राजकारणाला त्याच प्रकारे उत्तरं आपल्याला द्यावी लागतात. आणि आपण दिली तर आपल्या पाठीमागं एकनाथराव शिंदे, डॉक्टर श्रीकांत शिंदे भक्कमपणे उभे आहेत, एवढंच लक्षात ठेवा. आणि आम्ही सुद्धा तुमच्या पाठीमागं, सर्वांच्या पाठीमागं आहोत. कुठेही आता कमी पडू नका, एवढीच या ठिकाणी मी विनंती करेन. मी गेल्या अनेक दिवसांपासून पाहतोय की अमित पवार हे शिवसेनेच्या माध्यमातून अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करण्याचा प्रयत्न करत असतात. युवकांचं एकत्रित करणं, संघटित करणं आणि युवकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शिवसेना पक्ष वाढवणं, एक महत्त्वपूर्ण काम अमितजी पवार ह्या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. आज सर्वात शक्ती युवा शक्ती म्हणून समजली जाते आणि ह्या युवा शक्तीच्या मुळेच अनेकांची राजकारण उभी राहिलेली आपण पाहतो, अनेकांची राजकारण संपलेली आपण पाहतो. आणि त्याला कारणीभूत युवा शक्ती आहे. म्हणून युवा शक्ती अमितजी पवार तुम्ही चांगल्या पद्धतीने संघटन करून पुढे नेताय. हे सकारात्मक काम करण्याच्या दृष्टीने आपल्याला आता काम करायचं आहे. एक चांगलं काम करणारे एक युवक अशा प्रकारे त्यांच्याकडे आज नक्कीच आपण सर्वजण त्या ठिकाणी पाहत असतो. श्रीमंत विश्वेश्वरराजांबरोबर ते सातत्याने काम करत असतात. विश्वेश्वरराजे तरुणांमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करतायत. आणि ह्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला हा पक्ष बळकट करायचा आहे, पक्ष वाढवायचा आहे. आणि फलटण तालुक्यामध्ये, फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये सर्व अधिक ताकदीचा आणि सर्वच्या सर्व राजकीय स्थानं त्या ठिकाणी हस्तगत करणारा पक्ष म्हणून शिवसेना पक्ष भविष्यात आपल्याला दिसला पाहिजे. अशा दृष्टीने आपण सर्वजण कामाला लागूया. मी अमित पवार यांना आपल्या सर्वांच्या वतीने त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपलं काम शिवसेनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत संपूर्ण फलटण आणि या परिसरामध्ये हे पुढं वाढत जावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. प्रभू रामचरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमाला अत्यंत आपण एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मोठ्या प्रमाणात युवकांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला दिसत आहे. 2 शाखांची आपण उद्घाटन केली. एक चांगला कार्यक्रम या हनुमंतवाडीत होतोय. त्यामुळे संयोजकांचे आणि आपणा सर्वांचे, तुम्हाला मार्गदर्शन करत असणाऱ्या सर्वच प्रमुखांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. या ठिकाणी श्रीराम कारखान्याबद्दल बोला असं रणोरे साहेब म्हणतात. आता दुपारपासून त्याच्यावरच बोलत आलेलो आहे. श्रीराम कारखाना चालू व्हावा अशी आपली सर्वांचीच त्या ठिकाणी इच्छा आहे. विशेष करून या परिसरातील अनेकांची इच्छा आहे. कारण हनुमंतवाडीमधून मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला ऊस तोडणीचे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ते हनुमंतवाडीचे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांचे अध्यक्ष सुद्धा हनुमंतवाडीचे आहेत. हे बसलेलेच आहेत अध्यक्ष आमचे, पवार साहेब बसलेलेच आहेत. आणि त्यामुळे हा कारखाना चालू राहावा अशी ज्याची त्याची अपेक्षा. आता काही नतद्रष्ट राजकारणी मंडळींनी त्या ठिकाणी अडचणी निर्माण केल्या आहेत, परंतु आपण त्या अडचणी दूर करून काही करून हा कारखाना चालू करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करू.
दुपारी त्याच्या संबंधाने रामरायांच्या उपस्थितीत सभा झाली आहे, त्यावर अधिक काही मी भाष्य करू इच्छित नाही. तिथं पूर्णपणे जे काही बोलायचं ते सर्वच बोललेले आहेत. आज आपला हा पक्षाचा कार्यक्रम आहे. पक्ष आपल्याला वाढवायचा आहे, पक्ष ताकदीने वाढवायचा आहे आणि हा सर्वात सबळ पक्ष म्हणून केवळ आपल्याच तालुक्यात नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये पुढे आला पाहिजे, अशा प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याकरता आपण सर्वांनी सहकार्य द्यावं, त्याकरता आपण सर्वांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अमित पवार यांना देतो, त्यांच्या सर्व मित्रमंडळींना, सर्व आपल्या युवकांना देतो आणि थांबतो. धन्यवाद बाबा. यानंतर मी विनंती करतो की सुजित खुर्द साहेब, संपर्क प्रमुख माढा लोकसभा युवा सेना, यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. पुढील कार्यक्रम एक आहे अजून, त्यामुळं बाबांना त्या ठिकाणी जायचं आहे. त्यांचं या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण आलात. बाबा श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर, आपलं मनापासून या ठिकाणी आभार. यानंतर मी विनंती करतो की सुजित खुर्द साहेब, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. बाकीच्या जागेवरती बसून घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आज आमचे युवा सेनेचे लाडके म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही असे आमचे अमित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलोत. सर्वप्रथम युवा सेना माढा लोकसभेच्या वतीने असेल किंवा सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने असेल, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आदिशक्ती तुळजाभवानीच्या चरणी नतमस्तक होऊन मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या तालुक्याचे, या फलटण विधानसभेचे नेते, आपले सर्वांचे लाडके श्रीमंत संजीवजी राजे नाईक निंबाळकर साहेब, आता या ठिकाणी त्यांचं भाषण आपण सर्वांनीच ऐकलं. आणि युवा नेते श्रीमंत विश्वजित बाबा नाईक निंबाळकर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज हे व्यासपीठ नक्कीच म्हणजे राजकीय नाही आहे, पण काही गोष्टी त्या ठिकाणी बोलत असताना सगळ्या आपल्या उपस्थितांना राजकीय परिस्थिती काय आहे हे कळावं, त्यामुळं भाषण थोडं करावंच लागणार आहे. आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी संजीवराजे नाईक निंबाळकरांनी बोलताना सांगितलं की राजकीय परिस्थिती त्या ठिकाणी वेगळी होती आणि सर्वच आपल्या नगर परिषदेच्या असेल किंवा जिल्हा परिषदेच्या वेळेस असेल, राजकीय परिस्थिती नक्कीच त्या ठिकाणी वेगळी आहे. असं म्हणतात, राजकारणी व्यक्तीला त्या ठिकाणी विरोधक लवकर कळतो आणि आपला विरोधक कोण आहे काय नक्कीच या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहीत असेल. तर त्या जोमानं, त्या त्वेषानं आपल्याला काम करायचं आहे. आज या ठिकाणी दोन शाखेचे आपले उद्घाटन झाले. आपले एक युवा सेनेची शाखा सन्माननीय मंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते आणि आज संजीवजी राजे नाईक निंबाळकर साहेबांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालं. अशीच शाखा आपल्याला वेळोवेळी आपल्याला येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये असेल किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये असेल, आपल्याला त्या ठिकाणी शाखा काढायच्या आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी काम करायचं आहे. जाता जाता एवढंच सांगेन की युवा सेना असेल किंवा शिवसेना असेल, नक्कीच अमितराव तुमच्या सोबत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही म्हणजे प्रेशरला कुठलाही आपण काम करायचं नाही, कारण की शिवसैनिक हा या ठिकाणी आपण जोमाने आणि त्वेषाने त्या ठिकाणी काम करूयात. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाच्या आभार सत्काराला उत्तर अभिष्ट, या ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे ते युवा सेनेचे सातारा जिल्ह्याचे समन्वयक, शांत, संयमी आणि हसरे व्यक्तिमत्व. खऱ्या अर्थानं आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्त युवा सेनेच्या शाखा देखील या ठिकाणी काढलेल्या आहेत. ते माननीय अमित दादा शिरीष पवार उद्योजक यांना मी विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तत्पूर्वी या ठिकाणी जिंतीहून आलेले जिंती गावचे युवा नेते आदरणीय गोल्डनभाई आणि त्यांचे बंधू
त्यांचा सत्कार सुमित पवार यांनी त्या ठिकाणी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. चला गोल्डन भैया, एकदा जोरदार टाळ्या. अत्यंत शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ते ओळखले जातात. हे दोघेही बंधूंचा सन्मान या ठिकाणी शाल देऊन त्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. आदरणीय गोल्डन भैया आणि त्यांचे बंधू, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. आणि शिवसेनेचे युवा समन्वयक अमित दादा पवार. अखंड हिंदुस्थानचे हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेबजी ठाकरे साहेब, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना प्रथम मी नतमस्तक होतो. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच तत्कालीन उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, तसेच युवकांचे आयडॉल म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्यभर युवा सेनेचा तसेच शिवसेनेचा झंझावत सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम देखील करत असताना आज माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आवर्जून उपस्थित आपल्या सातारा जिल्ह्याचे शिवसेनेचे नेते तसेच आमचे मार्गदर्शक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर साहेब, तसेच आमचे गुरुच म्हणले तर काय वावगं ठरणार नाही आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे लाडके नेतृत्व तसेच सातारा जिल्ह्याचे युवा नेते श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख तसेच युवा सेना राज्य कार्यकारिणीचे सदस्य आणि आमचे दुसरे गुरु म्हणून ते वेळोवेळी मला जिथे काय चुकेल तिथे वेळोवेळी मार्गदर्शन देखील करतात. असे आमचे लाडके नेते सुजित भैया खुर्द व व्यासपीठावरील सर्वच मान्यवर, आज माझ्या वाढदिवसानिमित्त भैयाच कार्यक्रम घ्यायचा ठरवला आणि युवा सेनेच्या आणि शिवसेनेची शाखेचं उद्घाटन देखील घेण्याचं ठरवलं. तर मी आमच्या गावचे नेते तसेच माजी सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच विकी भैया आणि महादेव मामा यांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन देखील मिळाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज मी हनुमंतवाडी गावामध्ये काम करत आहे. आणि काम करत असताना भैया त्यांनी युवकांना संधी देण्याचं ठरवलं आणि आमचे सहकारी मित्र हर्षद माने यांनी देखील मला या कार्यक्रमासाठी खूप योगदान दिलं आहे. त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि आमचे सातारा जिल्ह्याचे युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रतीक भैया रिटे यांचं देखील मला खूप पडत्या काळात म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही. आज जिल्ह्यात जर बघितलं गेलं तर एक राजकारण असं चाललं आहे की जो काम करतोय त्याला दाबला जातोय भैया. आज अशा काळात माझ्यावर खंबीरपणे युवा सेनेचे आमचे प्रतीक रिटे हे खंबीरपणे माझ्यासोबत आज पण राहिलेले आहेत. त्यांचं देखील मी आभार मानतो. आणि भैया इथून पुढं शिवसेनेच्या 2 शाखेचं तर उद्घाटन झालेलं आहे. 8 शाखा देखील आपल्या रेडी आहेत. फक्त आता बाबांची आणि तुमची वेळ घेऊन त्या देखील शाखा सुरू करणार आहोत. आणि आम्ही आज मी वाढदिवसानिमित्त एक
निर्धार करतो की येत्या काळात मला जबाबदारी भेटू ना भेटू, पण मी युवा सेनेचं काम ही प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडेन आणि येत्या काळात शिवसेनेच्या 100 शाखेचा निर्धार केला तसाच युवा सेनेचा देखील आम्ही 100 शाखेचा, आज मी बड्डेचा निर्धार करतोय की 100 शाखा ही करूनच दाखवणार आणि केल्याशिवाय राहणार नाही. संजीव भावांच्या आणि विश्वजितराजेंच्या नेतृत्वाखालीच ह्या पूर्ण करणार आहे. तर युवा सेना गाव फलटण तालुक्यात गाव तिथे युवा सेनेची शाखा आणि घर तेथे युवा सैनिक हा निर्माण करूनच दाखवणार. त्याशिवाय आता इथून पुढचा बड्डे करणार नाही, एवढं आश्वासन बाह्य देतो. आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त आलात त्याबद्दल मी सर्वांचेच आभार मानतो. तसेच सर्व मित्र फलटणवरून आलेत, मिरगाववरून आलेत, कोळकीतून आलेत, टाकळवड्यातून आलेत, तसेच आमच्या गावातील देखील आमचे सहकारी मित्र आहेत, त्यांचं सर्वांचं देखील मी आभार मानतो. आणि या ठिकाणी मी कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. अमित भैया, आपण सर्वजण त्याच जिद्दीनं त्याच ताकदीनं आलात. आपले नेते श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी एक वाक्य सांगितले, आपण शिवसेनेत आहोत. शिवसेना म्हणजे भगवा, शिवसेना म्हणजे संघर्ष, शिवसेना म्हणजे आदर्श, शिवसेना म्हणजे राजघराणं. त्या राजघराण्याच्या माध्यमातून आपण ताकदीनं जिद्दीनं लढूयात.